या सर नाही बाईक चालू बघा. सगळं दिसतंय का? हा कुणावर करता ते बघा रेकॉर्डिंग परत पाठवतो ना. पेमेंट डायरेक्ट नाही त्याला ऍड्रेस बिड्रेस द्यावा लागतो. तर लोडच घ्यायचो बिलिंग आल्या अकाउंट ऑटोमॅटिक डिस्कंटिन्यू करतात त्यामुळे काय प्रश्न नाही. मग पेमेंट कसं थँक्यू आता रे आता डोमेनला लागणार स्पीकर गेट स्टार्टेड तेच ना रजिस्टर्ड आहे संकेत अमित अरे मोबाईलचं नेट जोडलेले स्लो चालते यशा नेट चालू कर. रजिस्ट्रेशन केल्यावर उद्याच करावं लागेल. रजिस्ट्रेशन जोड मास पासवर्ड कशी दोन तीन चार ज्यावेळेस पोस्ट करायचे त्यावेळेस कोणतं परचेस करा त्याचे आयडी पासवर्ड आता इथे काय टाकणार आहे तेच क्लासच नाव क्लास नव्हतं असं काय काय कॉमन झालं एडब्ल्यूएस डॉट क्लिक सगळ्यात स्वस्त आहे ना. बघ सर्च कर मिळून जाईल करा ना मग आहे का आहे ना. आता इथे की थांबा ते वाचा पहिला द डोमेन रजिस्ट्रेशन द फी डिस्प्ले फी आहे फक्त 1 इयरची $3. त्यानंतर जे आपण प्रॅक्टिकल करेल त्याचे पैसे वेगळे असतात. एनएस वापरला त्याचे रेकॉर्डचे थोडेफार पैसे पण आपण काय सगळे पैसे भरत नाही. ठीक आहे अकाउंट जरी तुझं डिसेबल झालं कुणाचं जे असेल लोड नाही घ्यायचं दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये प्रॅक्टिस करायचं. ठीक आहे करा प्रोसेस चेकआउट झालं. आता इथे ऑटो रिन्यू काढतो इथे बघा ते एडब्ल्यूएस पुणे डॉट क्लिक किती वर्षासाठी आहे चेक करावं ऑटो रिन्यू कसं सांग ते क्लिक कर ना काढते ते काय तिथे खाली 1 इयर किती वर्षासाठी बघा 1 इयर असं सांगण्यासाठी घेता येत नाहीये. 1 इयर आहे राहू दे. ठीक आहे नेक्स्ट आता हा फॉर्म फिलअप करावा लागेल सांग तिथे काही नाव कोणाचं काय चे टाकचे लास्ट नेम टाक ईमेल ऍड्रेस द्यावा लागेल कोणाला तुला डोक्यात पाहिजे असेल की कंपनी कुठं जाणार ते तर बोर्ड आयडीकडे जाणार आयडी पासवर्ड जीमेल आयडी ती आपली टाकू ना. हा मेल आयडी का कॉपी करायचे काय आता झालं की खाली ऍड्रेस ऑप्शनल मॅच करतात स्पेस देखील कसं आहे कंट्री इंडिया ऑप्शन सिलेक्ट करायचं स्टेट महाराष्ट्र नेक्स्ट ऑप्शन 3% 411 ऍडमिन कॉन्टॅक्ट करून टाक नाही मग ते करावं लागेल
सेम असतो बिलिंग कॉन्टॅक्ट असून सेमच खाली काय प्रोटेक्शन फॉर्मल्स नेक्स्ट शनीश मागे रे एकदा काय नाही अरे असं अरे फॉर्म भरला ऍड्रेस टाकला भरला स्टॉप त्याला ऍड्रेस दाखव माझं बघा सर आहे की समोर आहे की खाली खाली आहे 411004 ना ओके खाली खाली नेक्स्ट झालं ते इथे बघा समरी दाखवते दाखवते का? खाली दाखव समरी खाली ऍक्सेप्ट आणि सबमिट. आता लक्षात घ्या ते तुम्हाला डोमेन आता रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते यायला तुम्हाला वेळ लागणार आहे तिथे You will receive a registration status email for each domain. AWS पुणे क्लिक होतं नाही तुमचा You will receive म्हणते कधी check status हा चेक स्टेटस इन प्रोग्रेस दाखवतो आता हे आपल्या रजिस्ट्रेशन व्हायला उद्यापर्यंत रजिस्ट्रेशन होऊन जाईल मंडेला मग आपण करू प्रॅक्टिस ठीक चलो बरं हे हे झालं मग ह्याच्यानंतर गोष्ट करू कशामध्ये एक बकेट मध्ये किंवा ऍसिड डीएनएस आपण ठीक आहे इथपर्यंत एक छोटा टॉपिक करतो आता